आज ना खूप दिवसानंतर रानातच चुलीवर साधी सोपी अशी पालक पनीरची रेसिपी बनवली. जे होतं तेवढ्याच मोजक्या आणि कमीत कमी साहित्यात चवीलाही छान झाली. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. साधी सोपी अशी पालक पनीरची चुलीवरची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर रानातच मस्त चुलीवर ही पालक पनीरची भाजी बनवतोय, म्हणून सर्व असे आधी साहित्य काढून घेतले. तर टोमॅटो, कांदा आणि रानातलीच अशी ताजी हिरवीगार कोथिंबीरही घेतली. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे आणि या 3 टोमॅटोतील 2 लहान पिकलेले टोमॅटो घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर. त्याचबरोबर इथे घेतली आहे मी 200 ग्रॅम एवढं पनीर. एक 3 ते 4 लोकांसाठी पनीर तुम्ही अजून वाढवू शकता. आणि त्यानंतरच मस्त अशी ताजी हिरवीगार टवटवीत अशी रानातीलच पालक. तर आता पालक आपण सर्वही तोडून घेऊयात, तर अशी निवडून घेऊयात. तर पालकाची मी इथे जी कोवळी कोवळी पानं आहे तीच फक्त पानं घेते, जास्त देठाचा भाग नाही घेतला. तर पहा, या पद्धतीने सर्व पालक आपण निवडून घेऊयात. तर सायंकाळचे 5:30 ते 6 वाजले होते आणि जवळच इथे अजून घर आहे. तिथूनच आम्ही म्हणजे त्यांना विचारून घेतलं होतं की मिक्सरमधून पालक वाटून देणार का? तर त्यांच्याशी गप्पा मारत मारत इथे मी सर्व पालकही अशी निवडून घेतली आणि आता पालक आपण धुवून घेऊयात. तर पालकाची सर्व पानं एका परातीत टाकून घेतली भांड्यात आणि 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने पालक अशी पाण्यातून काढून घेतली. तर जास्त न असं चोदा किंवा घट्ट न पिळता अगदी अशी वरून पानं पाण्यातून काढून एका भांड्यात काढून घेतली. पालकातील पाणी निथळतंय तोपर्यंत इथे पनीरही अशी कट करून घेऊयात. तर पनीर मी अशी मोठ्या बॉक्समध्ये थोडेसे मध्यम ते मोठे बॉक्स करून घेतले या पद्धतीने. हे पहा. त्यानंतर इथे चूलही पेटवून घेतली. तर आमच्या आजींनीच अशी आम्हाला चूलही पेटवून दिली. तर लोखंडाची चूल आहे ही. चुलीवर कढाई ठेवून घेतली, ह्यात तेल घातले आणि अगदी हलके सोनेरी असे हे पनीर तळून घेतले, जास्तही लाल केले नाही. तर रेसिपी बनवता 6:30 ते 7 वाजले होते. थोडासा काळोखही झाला होता. तर इथे मी अशी ही थोडीशी सोनेरी रंगावर पनीर असे तळून घेतले. तर हे पहा, जास्त लालही केले नाही. आता काढून घेऊयात. सर्व पनीर तळलेले एका ताटात असे काढून घेतले. हवं तर तुम्ही यात थोडंसं कोमट पाणी किंवा असं साधं पाण्यातही पनीर ठेवून घेऊ शकता, म्हणजे अजिबात पनीर रबरासारखं होत नाही. आता एका टोपमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि पालकातील पाणी निथळलेलं पालक घालूयात आणि इथे मी अगदी थोडंसं मीठ आणि साखर घेतली आहे. हे पहा, अर्धा ते पाव चमचा एवढी साखर आणि थोडंसं मीठ, पाव चमचा एवढं. आता या पाण्यात साखर आणि मीठ घातले. पाण्याला थोडीशी उकळी आल्यासारखी झाली तेव्हाच यात पालक घातली. साखर आणि मिठामुळे मग पालकाचा रंगही कमी होत नाही, हिरवागार असाच राहतो. तर हे पहा, अजिबात पालकाचा रंग फिकट झाला नाही. तर मी काय केलं, गरम पाण्यातून पालक काढून, जास्त इथे मी पालक शिजवला नाही, अगदी 1 मिनिटं गरम पाण्यात ठेवला. गरम पाण्यातून काढून पुन्हा दुसऱ्या टोपात गार पाणी घेतलं आणि गार पाण्यात काही सेकंद ठेवलं आणि तिथून पुन्हा एका प्लेटमध्ये काढून ठेवलं. याने काय होतं की पालकात जो कडवटपणा असतो तोही मग थोडासा कमी होऊन जातो आणि पालकाची जी शिजण्याची क्रियाही आहे तीही तिथंच थांबते. म्हणून थोडंसं आपण काही सेकंदांसाठी थंड पाण्यात ठेवायचा आणि पुन्हा काढून एका प्लेटमध्ये. आता पालक थंड होतोय तोपर्यंत मी इथे टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला. तर कांदासुद्धा मी असा उभ्या पातळ चिरून घेतला आणि टोमॅटोच्यासुद्धा उभ्या अशा लांब फोडी करून घेतल्या. तर 2 मध्यम ते लहान आकाराचे टोमॅटो घेतले. 2 ते 3 लोकांसाठी ही पनीरची भाजी बनवते. 4 लोक असतील, 3 ते 4, तर 3 लहान आकाराचे टोमॅटो, 2 मध्यम ते मोठे असे कांदे घेऊ शकता. 2 मध्यम कांदे घेतले आणि 2 लहान आकाराचे टोमॅटो. आता ज्या कढईत आपण पनीर तळून घेतलं होतं त्यातच अजून थोडंसं तेल घातलं आणि यात काही खडे मसाले, 3 ते 4 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, एक हिरवी वेलची, अर्धी मसाला वेलची आणि 1 चमचा एवढे जिरे.
मसाले थोडेसे भाजल्यानंतर यात चिरलेला कांदा घातला. कांदाही आता थोडासा मऊ आणि गुलाबी रंगावर होत आला, तेव्हाच यात अर्धा ते पाऊण इंच आल्याचे तुकडे करून घेतले आणि एक 9 ते 10 लसूण पाकळ्या. हे थोडंसं परतल्यानंतर यात चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घातल्या आणि कांदा टोमॅटो पुन्हा आपण चांगलं मऊ होईपर्यंत, कांदाही थोडासा असा रंग बदलेपर्यंत अजून भाजून घेऊयात. तर हे पहा, आता टोमॅटोही मऊ होत आला आणि कांद्यानेही रंग बदलला आहे. तोपर्यंत चांगलं मस्त भाजून घेतलं. आता काढून घेऊयात. तर इथे मी कांदा टोमॅटो भाजलेले एकाच ताटात आणि पालकही एकाच ताटात काढलं, पण मात्र वाटण असं वेगवेगळं करायचं. कांदा टोमॅटो आधी वाटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर पालक वाटून घेतली, तीसुद्धा एका दुसऱ्या प्लेटमध्ये. तर वेगवेगळे असे पालक आणि कांदा टोमॅटोचं वाटण मी ठेवलं. आता इथे एका भांड्यात मी अर्धी वाटी एवढं चांगलं ताजं फ्रेश असं दही घेतलं. घरचंच दही असेल तर अजूनच उत्तम. दही आंबट नको, चांगलं ताजं असं दही हवं. आणि दही चांगलं फेटल्यानंतर यात काही मसाले घातले. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, 1 ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर, 1 चमचा एवढे धने पावडर आणि 1 ते दीड चमचा एवढा पालक पनीर मसाला. तिखटाचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता याच कढईमध्ये मी पुन्हा तेल गरम करून घेतले. यात आधी कांदा टोमॅटोचं वाटण घातलं. वाटण चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. हे पहा, अगदी वाटणाचा रंग आणि प्रमाण कमी झालं तिथपर्यंत चांगलं परतवून घेतलं आणि यात थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली थोड्याशा रंगासाठी. थोडंसं होतं अर्धा चमचा एवढं म्हणून ते घातलं, नसेल तर काही हरकत नाही. हे सुद्धा यात चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता जे आपण दह्यात मसाले फेटून घेतले होते ते घालूयात. मंद आच करायची. अगदी मी जाळ कमी करून घेतला आणि मंद आचेवर आता हे दह्यातील फेटलेले मसालेही चांगले परतवून घ्यायचे. मोठ्या आचेवर परतवायचं नाही दही, म्हणजे दही मग फाटू शकतं. तर हे पहा, मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं. तर अजून हे मंद आचेवर तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊया. तर जाळ मी एकदम कमी करून घेतला. तर हे पहा, आता अगदी तेल सुटायला लागलं आहे. म्हणजे असं मंद आचेवर आपण दह्यातले मसाले चांगले परतवून घेतले की दही मग फाटत नाही. आणि तेल सुटल्यावर तेव्हा यात वाटलेलं पालक घातलं आणि एकदा चांगलं हे मिक्स करून घेऊयात. अजून एखाद मिनटं पालकसुद्धा यात चांगलं परतवून घेऊयात. मसाले आले, पालक चांगलं एकजीव झालं, चांगले मसाले आणि पालक शिजलं की तेव्हा यात वाटणातलं पाणी घालूयात. वाटणात तुम्ही कांदा टोमॅटोसोबत 2 ते 3 हिरवी मिरचीही घेऊ शकता किंवा 4 ते 5 तिखटाच्या आवडीप्रमाणे. आणि असेल तर 2 ते 2.5 इंच एवढा ओल्या नारळाचा तुकडा घ्यायचा. यात सोबतच थोडंसं बेसनही भाजून घ्यायचं. अजूनच पालक पनीर चवीला खूप भारी होतं. या पद्धतीने एकदा करून पहा. माझ्याकडे हिरवी मिरची आणि ओले नारळ नव्हते. इथे रानात मी जे होतं तेवढ्याच मसाल्यात बनवलं, तरीसुद्धा खूप छान होतं. ओले नारळ आणि हिरवी मिरची कांदा टोमॅटोसोबत चांगलं तांबूस रंगावर भाजल्यानंतर थोडंसं बेसनही भाजून घ्यायचं आणि त्यानंतर वाटण करायचं. खूपच पालक पनीर चवीला अजून छान लागतं. आता चांगली खळखळ उकळी आल्यावर जेवढं मला ग्रेव्ही घट्ट पातळ हवी होती तेवढं मी थोडंसं अजून पाणी घालून वाढवून घेतली. एकदा चांगली खळखळ उकळी आल्यावर अजून जाळ मंद करून यात तळलेले पनीर घातले आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. अजून मंद आचेवर पनीर आपण चांगलं 2-3 मिनटं शिजू देऊयात. आणि त्यानंतर यात मी थोडीशी अजून अर्धा ते पाव चमचा एवढी साखर घातली. थोडेसे साखरेचे दाणे घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं. मीठ कमी वाटत होतं, मीठही घातलं आणि वरून हातानेच तोडून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम पालक पनीर सर्व करूयात. तर तयार आहे आपलं पालक पनीर. अगदी साधी सोपी अशीच रेसिपी मोजक्या साहित्यामध्ये. इथे चुलीवरच मी अशी फुलका चपाती बनवून घेतली, आऱ्यावरच भाजून, यासोबतच भात. अगदी मस्त अशी ही रानातले साधे सोपे असे कमीत कमी साहित्यातले पालक पनीर. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.